नमस्कार. आपण पाहत आहोत सन न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्यासोबत अपडेट. सांगोला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. कष्टकरी कामगारांसाठी लढणारा, कायम आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या शेकापची भूमिका आणि धोरणे वेगळी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात, राज्यासह सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. शेकापने कायम संघर्षातून अस्तित्व निर्माण केले आहे. स्वर्गीय आबासाहेबांनी वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. हेच अस्तित्व, ओळख आता पुन्हा आपल्या निर्माण करायचे आहे. आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदीने काम करू. निवडणुकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे. शेकाप पुन्हा इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षांचा लाल झेंडा फडकावून स्वर्गीय आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ग्वाही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिली. सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात मोटरसायकल रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना उत्साहात स्वागत केले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर बाबासाहेबांनी देशमुख म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या 5 वर्षात केलेल्या कारभारावर तालुक्यात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. नागरिकांमध्ये टक्केवारी, भ्रष्टाचार व विकासकामांचा घसरलेला दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये चीड दिसून येत असून जनतेत प्रचंड असंतोष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आला पाहिजे. या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व मनात चीर ठेवून काम करायचे आहे. आपली बांधिलकी गोरगरिबांसोबत आहे. त्यांना केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. आगामी निवडणूक विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा. जे फितूर होतात त्यांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक असून असा विजय मिळवा की पुन्हा बिनविरोध उभा राहणार नाही, अशी अपेक्षा शेवट डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.